परंपरा आणि संस्कृती म्हणजेच कोकणातला गणेशोत्सव आणि त्यासाठीच कोकणातला गणेशोत्सव जो आहे तो वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो। आपण सध्या संगमेश्वर तालुक्यातल्या खाडीपट्ट्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी देखील गणपती आगमनाची धूम जी आहे ती पाहायला मिळते आहे। विशेष करून महिला या ठिकाणी डोक्यावरतून गणपती आणत आहेत। कोकणातलं एक वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। सध्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी आघाडीवरती असलेल्या पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगानं गणपती देखील डोक्यावरतून आणण्याची या ठिकाणी महिलांनी डोक्यावरती गणपती विराजमान केलेले पाहायला मिळत आहेत। कोकणातलं एक वेगळं चित्र, कारण का प्रत्येक वेळेला गणपती डोक्यांना आणतात ही पुरुषांची मक्तेदारी या ठिकाणी होती, मात्र महिलांनी देखील आता ही मक्तेदारी मुळीत काढलेली पाहायला मिळते आहे। बिंदास आणि बेधडक असलेल्या या महिलांनी चक्क डोक्यावरती गणपती विराजमान केलेले आहेत। आपल्यासोबत असेच काही महिला तरुणाई आहे। ताई, काय सांगशील? डोक्यावरती गणपती आहेत, गणपती विराजमान झालेले आहेत, गणपती आगमनाचा सोहळा धूम पाहायला मिळते कोकणात इकडे, काय मनामध्ये भावना आहेत? कोकणात गणपती डोक्यावर घेणं म्हणजे स्त्रियांसाठी एक आनंदाचा क्षण आहे। हा सण सगळेजण पुरुष आणि स्त्रिया हे एकनिष्ठ करतात, पण स्त्रियांसाठी जे प्रोत्साहन करणारे पुरुष आणि पुरुषांसाठी जे स्त्रिया खंबीरपणे असतात तो म्हणजे गणपती उत्सव करण्यासाठी जे सगळे म्हणजे जमा झालेले सगळे मंडळी, त्याच्यामुळं आम्ही उत्साहाने मजा करण्यासाठी डोक्यावरती गणपती वगैरे घेऊन आम्ही साजरा करतो। महिला आहेस, अशा पद्धतीने डोक्यावरती गणपती घेतलेला आहेस, मनामध्ये काय भावना आहे? आपलं लाडकं दैवत डोक्यावरती आहे, असं वाटतं की स्वर्गसुख घेतल्यासारखं वाटतं आणि बाप्पाचं दर्शन आपल्या चरणाजवळ भेटतं। पण स्त्रियांसाठी, काही स्त्रियांना तर त्याची मूर्ती हातात घेण्यासाठी आनंदाचा क्षण भेटतो, तर ह्या उत्साहाने स्त्रिया त्यांची मजा मस्ती करत असतात। अशाप्रमाणे आम्ही गणपती उत्सव करत असतो साजरा। लाडके बाप्पा आपल्या डोक्यावरती विराजमान झालेत, याचा आनंद खूप आहे, असाच भावना या ठिकाणी डोक्यावरती गणपती घेतलेल्या महिलांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।